सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली याचा आम्हाला आनंदच आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी सांगितले. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे आम्ही सर्वजण मोठ्या संकटातून जात आहोत. या परिस्थितीत परस्परांना धीर देणे आणि पुढे कसे जायचे यावर आमचे लक्ष आहे. कोणत्याही राजकीय निर्णयावर सध्या कुणाशी चर्चा सुरू नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गोविंद बाग येथे पत्रकार परिषदेत ते म्हणाले की विलिनीकरणाच्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस कुठेच नव्हते. मग माझा उल्लेख करण्याचा त्यांना काय अधिकार आहे हेच मला समजत नाही. अजित पवार यांच्या शेवटचा संवाद उघड झाला आहे, ते आपण बघूया. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी अवघ्या 6 मिनिटांपूर्वी झालेल्या शेवटच्या संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली असून पत्रकार परिषदेत ती ऐकवण्यात आली. अजित पवार यांचे चुलत पुतणे श्रीजित पवार यांनी सकाळी 8:19 जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारीसंदर्भात टेक्स्ट मेसेज पाठवला होता. विमानात रेंज मिळताच अजित पवार यांनी स्वतःहून 8:37 श्रीजित यांना फोन केला. म्हणजे अपघात होण्याच्या केवळ 6 मिनिटांआधी हा संवाद झाला. या कॉलमध्ये श्रीजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माळी समाजाच्या उमेदवाराला संधी देण्याची मागणी केली होती. त्यावर अजित पवार म्हणाले, अरे बाबा दिगंबर दुर्गाडे, गेली अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे. आम्ही सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जातो बाळा. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 2 दिवसात शपथविधी झाल्याने पटेल तटकरे हे नेते सोशल मीडियावर ट्रोल केले जात असल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला.